मित्रांनो, वास्तवामध्ये मी अनेक खुलासे करतोय, वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय आणि आज नवीन एक वास्तव तुमच्यासमोर मांडतोय। ते म्हणजे ईव्हीएम मशीन आणि तिने केलेला घोळ। त्या ईव्हीएम मशीनमध्ये होणारा टेम्पर, ते होणारा हाईक, त्याच्यामध्ये होणारी गडबड, घोटाळा हा तुमच्यासमोर मी आता उघड करणार आहे। हे ब्रेकिंग न्यूज हे तुमच्यासमोर मी ठेवतोय, गौप्यस्फोट करतोय। या ईव्हीएम मशीन मध्ये काय कसं काय केलं जाते आणि ईव्हीएम मशीन काय गोंधळ करते, काय गडबड करते आणि याचा कोणाला फायदा होतो आणि कोणाचं नुकसान होते हे तुमच्यासमोर मी अगदी हितंभूत ठेवणार आहे। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला काय करा, लाईक करा। बघितल्यानंतर फक्त बघून पुढे जाऊ नका, माझे व्हिडिओ शेअर करा आणि त्या अगोदर सबस्क्राइब बटन सुद्धा दाबा आणि घंटी पण दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। पण नक्की न चुकता कमेंट बॉक्समध्ये आपले विचार सुद्धा मांडा, म्हणजे आपली चर्चा पूर्ण होईल। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी। मित्रांनो, वास्तवामध्ये मी अनेक खुलासे करतोय, वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय आणि आज नवीन एक वास्तव तुमच्यासमोर मांडतोय। ते म्हणजे ईव्हीएम मशीन आणि तिने केलेला घोळ। त्या ईव्हीएम मशीनमध्ये होणारा टेम्पर, ते होणारा हाईक, त्याच्यामध्ये होणारी गडबड, घोटाळा हा तुमच्यासमोर मी आता उघड करणार आहे। हे ब्रेकिंग न्यूज हे तुमच्यासमोर मी ठेवतोय, गौप्यस्फोट करतोय। या ईव्हीएम मशीन मध्ये काय कसं काय केलं जाते आणि ईव्हीएम मशीन काय गोंधळ करते, काय गडबड करते आणि याचा कोणाला फायदा होतो आणि कोणाचं नुकसान होते हे तुमच्यासमोर मी अगदी हितंभूत ठेवणार आहे। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला काय करा, लाईक करा। बघितल्यानंतर फक्त बघून पुढे जाऊ नका, माझे व्हिडिओ शेअर करा आणि त्या अगोदर सबस्क्राइब बटन सुद्धा दाबा आणि घंटी पण दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। पण नक्की न चुकता कमेंट बॉक्समध्ये आपले विचार सुद्धा मांडा, म्हणजे आपली चर्चा पूर्ण होईल। वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुस्कर। मित्रांनो, नवीन एका वास्तवाचा मी खुलासा करतोय। नवीन वास्तव, नेहमी मी तुम्हाला काहीतरी वास्तव तुमच्यासमोर ठेवत असतो, एक रियालिटी, एक सत्य तुमच्यासमोर मांडत असतो। की आज नवीन एक खुलासा मी करतोय। तो कुठल्या गोष्टीचा खुलासा करतोय तर ईव्हीएम मशीनचा, ईव्हीएम मशीनचा। आणि त्या ईव्हीएम मशीनचा जो घोळ आहे, जे गडबड आहे, जो भ्रष्टाचार आहे, जी हाईक केली जाते, जी टेम्पर केली जाते, ते सगळं तुमच्यासमोर मी काय करणार आहे, त्याचे खुलासे करणार आहे। या ईव्हीएम मशीनवरती आता विरोधक, कुठले विरोधक तर महाराष्ट्रामधील विरोधक आता आरोप लावत आहेत। ह्या देशातील विरोधक आरोप लावतात तर का, तर ह्या आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीननी एक मोठा गोंधळ केलेला आहे, एक मोठा काय केलं आहे, गोंधळ केला आहे, एक मोठा भ्रष्टाचार केला आहे, गडबड केली आहे, टेम्परिंग केली आहे, हाईक केली आहे आणि या महायुतीला महाविजय मिळवून दिला। भूतो ना भविष्यतो, भूतो ना भविष्यतो असा महाविजय मिळवून दिला। कोणी तर ह्या ईव्हीएम मशीननी। ह्या सर्व गोष्टीला कारण कोण आहे, दोषी कोण आहे, गुन्हेगार कोण आहे, तर ती ईव्हीएम मशीन। आणि त्या ईव्हीएम मशीनला मी आता जाब विचारतोय। लक्षात घ्या मित्रांनो, काय तुझे नाटकं काय चालू आहेत, काय तमाशा लावलेस तू काय तमाशा लावलायस हा? लोकसभेची निवडणूक झाली ह्याच महाराष्ट्रात, म्हणजे भारतात झाली आणि त्याबरोबर महाराष्ट्रातही झाली। त्यावेळी तू काय गडबड केलीस, त्यावेळी तू काय गडबड केलीस, या विधानसभेमध्ये आणखीन एक गडबड केलीस। नक्की तू कधी बरोबर होतीस ते सांग, तू नक्की कधी बरोबर होतीस ते सांग
याचा खुलासा कर. हे चालणार नाही. तू आज बरोबर होतीस की उद्या बरोबर होतीस, लोकसभेमध्ये बरोबर होतीस की विधानसभेमध्ये बरोबर होतीस, हे तू नक्की हे कर, सिद्ध कर. हा माझा अधिकार आहे, कारण मी मतदार राज्य आहे. हा देश लोकशाहीवर चालतो. लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. आणि हा लोकशाहीचा राजा कोण? तर मतदार राजा. आणि हा मतदार राजाचा अपमान आहे. हा फक्त तुझा अपमान नाही आहे, तुझ्यावर बोट ठेवलं जात नाही आहे, तो माझाही अपमान आहे. आणि ह्याला कारण तू आहेस, तू जबाबदार आहेस. सर्वस्वी तू जबाबदार आहेस. कारण लोकसभेमध्ये तू वेगळा न्याय दिलास, आणि विधानसभेमध्ये वेगळा न्याय दिलास. मी महाराष्ट्रापुरता बोलतोय आता सध्या तरी. नंतर येईन मी देशामध्ये, इतर राज्यामध्ये सुद्धा येईन, त्याच्यावरती मी चर्चा करेन. सोडणार नाही मी तुला. तसं का सोडू मी तुला? माझा अपमान केला आहेस तू, माझ्यासारख्या अनेक मतदारांचा अपमान केला आहेस. 140 150 जे काय जनसंख्या आहे या देशाची, त्या जनसंख्येचा तू अपमान केला आहेस, त्या बहुमताचा तू अपमान केला आहेस. आणि हा अपमान तू वेळोवेळी करते आहेस. त्या अपमानाचा जाब विचारण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतोय. आणि हा मी प्रश्न, हा सवाल मी फक्त EVM मशीनला विचारतोय. कारण विरोधक गरीब बापडे आहेत, साधे भोळे आहेत. राहुल गांधी तर एकदमच साधा भोळा बिचारा, त्याला काही कळत नाही. त्याला बालबुद्धी म्हणतात नरेंद्र मोदीजी. अरे बालबुद्धीला, बाळाला सुद्धा अक्कल असते. नरेंद्र मोदीजींना हे कळत नाही. त्याला भ्रष्टबुद्धी म्हणायला पाहिजे. बालबुद्धी नव्हे, भ्रष्टबुद्धी. तो जाणून बुजून करतोय. हे जे काय करतोय ना प्रकरणं आता संसदेमध्ये, या देशामध्ये, परदेशामध्ये, हे तो जाणून बुजून करतोय. ती बालबुद्धी नाही, अक्कल जाग्यावर ठेवून विचारपूर्वक. हा जी भारताची हत्या करतोय ना, भारताची चिरफाड करतोय, भारतातील जनतेचा विभाजन करतोय, तो अगदी विचारपूर्वक करतोय. आणि नरेंद्र मोदीजी कुठल्या स्वप्नरंजन करतात, बालबुद्धी म्हणतात त्याला. आताही मी ऐकलं त्या संसदेमध्ये भाषण देताना, बालबुद्धी. अरे त्या साध्या छोट्या बालकाला सुद्धा अक्कल असते. पण हा भ्रष्टबुद्धी आहे. असो, त्या भ्रष्टबुद्धीला बाजूला ठेवा. विषय माझा विषांतर होतोय. आपण आरोप कोणावर लावतोय? तर EVM मशीनवरती. आणि मी त्या EVM मशीनला, या गुन्हेगाराच्या त्याला शिक्षा देणं गरजेचं आहे. तिला फासावर चढवणं गरजेचं आहे. तिची अंतिम यात्रा काढणं गरजेचं आहे. तिचा अंतिम संस्कार करणं गरजेचं आहे. कारण ते चालणार नाही ना. तुझी ही हुकुमशाही चालणार नाही. तू जो काय निर्णय घेणार ते आम्हाला चालणार नाही. मी असं का म्हणतोय? मित्रांनो लक्षात घ्या, कारण तुम्ही सुद्धा मतदार आहात. तुम्हालाही प्रश्न पडला असेल, हा EVM मशीन अशी का वागते? लोकसभेमध्ये तिने वेगळा निर्णय दिला, विधानसभेमध्ये वेगळा निर्णय दिला महाराष्ट्रापुरता. त्यावेळी 400 पार हा नारा देत होते नरेंद्र मोदीजी. अब की बार 400 पार, अब की बार 400 पार. एवढा मोठा घोर अपमान केलास तू त्यांचा. त्यांना 240 पर्यंत रोखून तू त्यांचा अपमान केला. एका विद्यमान पंतप्रधानाचा अपमान केलास. एका भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्याचा अपमान केलास. त्या अमित शहाचा अपमान केलास. त्या भारतीय जनता पार्टीचा अपमान केलास. कसं तुला सहन होते? नक्की तू त्यांची विरोधक आहेस का? जे लोकसभेमध्ये तू केलंस, गडबड केलीस, घोटाळा केलास, टेम्परिंग केलीस, हाईक केलीस, नक्की तुझा त्याचा विरोध आहे का? ते एकदा नक्की ठरव. की आता जे काय केलंस तू, आता ज्यांना तू समर्थन दिलंस, त्या महायुतीला काय गरज होती तुला? त्या महायुतीला 235 उमेदवार त्यांचे निवडून आणायची काय गरज होती? हा भूतो ना भविष्यतो विजय का त्यांना मिळवून द्यायचा होता? नक्की ठरव ना काय ते. तू कोणाच्या बाजूने आहेस? महायुतीच्या बाजूने आहेस की महाविकास आघाडीच्या बाजूने आहेस? हे नक्की ठरव. चल महाराष्ट्राच्या बाहेर पडूया, आपण हरियाणामध्ये जाऊया.
हरियाणामध्ये. हरियाणामध्ये तर काँग्रेस जिंकणार होतं, काँग्रेस बहुमतामध्ये येणार होतं. असे सगळे या देशातील पत्रकार, संपादक, चौथा स्तंभ मान्य करत होता. त्याने जे ठाम ठरवलं होतं की अब की बार काँग्रेस पार हो गई, सीमा पार हो गई. आणि सीमा पार का केलीस तू? की हरियाणाच्या बाहेर का हाकलवलीस तिला? अब की बार काँग्रेस जिंकायला हवी होती, मग तिला सीमा पार केलंस तू. तिला त्या वेशीच्या बाहेर बेदखल केलंस हरियाणाच्या. काय त्या शेतकऱ्यांनी गुन्हा केला तिथल्या? काय त्या पेहलवानांनी गुन्हा केला तिथल्या? काय तिथल्या जवानांनी गुन्हा केला? जय जवान, जय किसान, जय पेहलवान एवढा मोठा नारा दिला होता. त्या जय किसान, जय पेहलवान, जय जवानचा तू अपमान केलास. त्या भारतीय जनता पार्टीच्या पदरात मतदान करून त्यांचा विजय घडवून पण किती मोठा अपमान केला त्या किसानांचा. ते बिचारे तिथे त्या दिल्लीच्या बॉर्डरवर येऊन बसले होते, हरियाणाच्या बॉर्डरवर येऊन बसले होते, थंडीमध्ये कुडकुडत आहेत, पावसामध्ये भिजत आहेत ते किसान. म्हणजे तू विचार कर किती निर्दयी आहेस तू. AC मध्ये बसतात ते तिथे येऊन आणि थंडीमध्ये तर ते हीटर लावतात आणि मर्सिडीजमधून येतात, BMW मधून येतात. असे ते गरीब किसान तिकडे अगदी काजू बदाम खातात, असे ते गरीब किसान. म्हणजे बघा काय ते शेतकरी आहेत तिथले, काजू बदाम काय मजाच मजा, बिर्याणी खात आहेत. असे त्या गरीब किसानांची आंदोलन एवढं केलं त्यांनी पोटतिडकीने. त्या किसानांचा तो अपमान केलास त्या हरियाणामध्ये BJPला साथ देऊन. ह्या BJPला साथ देऊन तू त्या शेतकऱ्यांचा अपमान केला. किती गरीब बापडे बिचारे ते. खालिस्तानचा झेंडा फडकावतायत ते, खालिस्तानचा झेंडा. म्हणजे तू भारताच्या झेंड्याचा अपमान करणार अशांना तू नाकारलंस का? असं तू करतेस का? असं वागतेस तू? काय गुन्हा केलाय त्या खालिस्तानाने बिचाऱ्याने? गरीब बापडे आहेत ते. त्यांना सुद्धा एक देश हवा आहे ना. पाकिस्तान कसा झाला तसा खालिस्तान सुद्धा हवा आहे. या देशाचे तुकडे होणे गरजेचे आहेत. राहुल गांधी तेच करतायत ना. हा एक संघ देश नाही आहे असं राहुल गांधी खुद्द म्हणतायत. त्यांचं तू ऐकायला नकोस का? त्यांचं समर्थन करायला पाहिजे. किती बिचारे ते गरीब बापडे. नरेंद्र मोदीजीच्या म्हणण्याप्रमाणे बाल आहेत ते, बाळक आहेत, बाल आहेत. बाल हट्ट पुरवायला हवास तू. एका बालकाचा हट्ट तू पुरवायला हवास. EVM मशीन म्हणून तू माता बनायला पाहिजे होतीस आणि या बाळाला तुझं स्तनपान करायला हवं होतंस. काय असं गुन्हा करतेस तू? का अशी वागतेस? किती बिचारा तो रडतोय, किती दुःखी कष्टी झालाय तो राहुल गांधी या तुझ्या मागण्यामुळे. समर्थन केलं होतं त्या खालिस्तानचं, त्याने समर्थन केलं होतं त्या काजू बदाम पिस्ता खाणाऱ्या शेतकऱ्यांचा. गरीब बापड्या, मर्सिडीजमधून येणारे, BMW मधून येणारे, ACचा हवा खाणारे, मसाज करणारे असे गरीब बापडे ते शेतकरी. का तू अशी वागतेस? हा मला आता माझ्या मनावरचा कंट्रोल गेलेला आहे. हातापायाची आग आता मस्तकाला भिडली आहे हे तुझ्या वागण्यामुळे. आता जम्मू काश्मीरमध्ये बघ काय केलंस गोंधळ तू. जम्मू काश्मीरमध्ये तू काय गोंधळ केलास? काश्मीर घाटीमध्ये तू काय केलंस? भारतीय जनता पार्टीचा एक सुद्धा उमेदवार तू निवडून आणला नाहीस. एक सुद्धा उमेदवार तू निवडून आणला नाहीस. तिथे तुझा जय जयकार झाला. तुझ्या पुढे अगदी ते नतमस्तक झालेत. 5 वेळा नाही ते 10 वेळा नमाज पडायला लागलेत. तुझं थडगं बांधलं नाही, तुझं हे बांधलं त्याने, तुझा जय जयकार केला. तुझ्या पुढे ते नतमस्तक झालेत. पण जम्मूमध्ये तू वेगळंच काहीतरी केलंस. जम्मूमध्ये तू वेगळंच काहीतरी केलंस. आणि जम्मूमध्ये जे काय वेगळं केलंस त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा तिथे विजय झाला ना. उमेदवार निवडून आलेत. हा तू गुन्हा केलास.
मला एक प्रश्न पडला ह्या नरेंद्र मोदींच्या बुद्धीचा आणि या अमित शहाच्या बुद्धीचा. स्वतःला चाणक्य समजतात. काय माणूस चाणक्य आहे, त्याला चाणक्य म्हणायचं का? जर तुम्ही चाणक्य असतात तर काश्मीर घाटीमध्ये त्या EVM मशीनच्या कानात तुम्ही मंत्र फुंकले असते, कान फुंकले असते आणि त्या EVM मशीनच्या मार्फत त्या काश्मीर घाटीमध्ये, काश्मीर खोऱ्यामध्ये आपले उमेदवार निवडून आणले असते आणि पहिलं बहुमताने निवडून आलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार तिथे स्थापन झालं असतं. आलेल्या संधीचं तुम्ही वाटोळं केलं. काय त्या नरेंद्र मोदीच्या बुद्धीचा बोलायचं? काय नरेंद्र मोदीजी तुम्ही असे वागलेत? संधी हुकवली तुम्ही ना काश्मीरमध्ये. तुम्ही महाराष्ट्रामधील त्या EVM मशीनच्या कानात फुंकलात आणि हे 235 पर्यंत तुम्ही उमेदवार निवडून आणले. हीच गोष्ट तुम्हाला त्या काश्मीर खोऱ्यामध्ये का नाही करता आली? ही गोष्ट तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये जम्मूमध्ये करता आली. जम्मूमधल्या त्या EVM मशीनच्या कानात तुम्हाला फुंकता आलेत मंत्र. ते तुम्ही काश्मीर घाटीतील त्या EVM मशीनच्या कानात का नाही फुंकलेत? काय म्हणावं तुमच्या बुद्धीला? ते बालबुद्धी राहुल गांधी नाहीत, तुम्ही बालबुद्धीचे आहात. या तुमच्या वागण्यामुळे हातात आलेली संधी घालवली. आता एक मला प्रश्न पडला आहे त्या EVM मशीनचा. आपण कुठे येऊया? तेलंगणामध्ये. तेलंगणामध्ये काँग्रेस येणार अशी सुतवाच कल्पना नव्हती. काँग्रेस येईल तिथे. तर आपले कोणते माजी मुख्यमंत्री आताचे, त्यांचं नाव विसरलो मी, त्यांनी दोन वेळा राज्य केलं तिथे, 5-5 वर्ष. त्यांना तुम्ही तर भुईसपाट केलंस तू. त्यांना तर तू भुईसपाट केलंस आणि काँग्रेसला जिंकून आणलंस. मला वाटलं ते नाही आले तर भारतीय जनता पार्टी येईल. तिथे सुद्धा नरेंद्र मोदीजीने आणि ते अमित शहाने त्या EVM मशीनच्या कानात मंत्र फुंकले नाहीत आणि ती संधी हुकली. कुठे? तेलंगणामध्ये. आता त्या तेलंगणाच्या बाजूलाच आंध्र प्रदेश आहे. त्या आंध्र प्रदेशमध्ये ते चंद्रबाबू नायडू यांनी आरोप केलेत कधी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, आणि त्याचा उल्लेख आता सुप्रीम कोर्टामध्ये ज्यांनी पिटिशन दाखल केलं, EVM मशीनच्या विरोधात हे केलं, कारवाई करायला, म्हणजे तो हे घेऊन गेले, EVM मशीन ही गुन्हेगार आहे म्हणून त्याला फासावर चढवा, तिचा अंतिम संस्कार केला असे सांगायला जो पिटिशन दाखल करणारा तिथे गेला होता, त्याचा तुम्ही अपमान झाला का? तर ह्या चंद्रबाबू नायडूमुळे आंध्र प्रदेशमध्ये आता जिंकून आले, ह्या चंद्रबाबू नायडूमुळे त्यांचा तिथे अपमान झाला. ते बिचारे न्याय मागायला गेले होते ना तिथे त्या EVM मशीनच्या विरोधात. EVM मशीन हे काय करते, काय गोंधळ करते, काय हा भ्रष्टाचार करते, आणि बिचारा तो न्याय मागायला गेलेला, त्याचा अपमान केला ह्या चंद्रबाबू नायडूने. तर का? ज्यावेळी ते हरलेत, ज्यावेळी ह्यापूर्वी त्यांचा पराजय झाला, त्यावेळी त्या EVM मशीनवरती त्यांनी बोट ठेवलं होतं, त्या EVM मशीनला गुन्हेगार ठरवलं होतं. आता ते जिंकलेत, आता त्यांचा विजय झाला, त्यांचं सरकार स्थापन झालं. आता त्या EVM मशीनचं ते काय केलं, मंदिर बांधलं त्यांनी आपल्या घरामध्ये, आपल्या त्या पक्षाच्या कार्यालयामध्ये, आणि रोज आरती होते, रोज 21 मोदक वाटले जातात, प्रसाद वाटला जातो, भोग चढवले जातात. म्हणजे बघा, त्या चंद्रबाबू नायडू एकच व्यक्ती, आणि ह्याला कारण फक्त ती EVM मशीन आहे. तू ठरवायचं ना त्यावेळी, तू का हरवलंस त्या चंद्रबाबू नायडूला, आणि आता का जिंकून दिलंस? काहीतरी नक्की ठरव तू, तुला नक्की काय करायचंय, नक्की ठरव. मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. आता ही डार्लिंग कोण माहितीच नाही त्या EVM मशीनला, फक्त ती बदनाम होतीये, ही मुन्नी बदनाम होतीये. कोण मुन्नी? तर ही EVM मशीन. आता डार्लिंग कोण त्याची तीच कळत नाही, कळेनाशी झाली. ही डार्लिंग नक्की कोण आहे ती कळेनाशी झाली.
बघा ना मित्रांनो काय गडबड आहे ती, काय ईव्हीएम मशीन. मग ज्यांनी ते आरोप तिथे दाखल केले, आरोपपत्र दाखल केला, जो न्याय मिळवायला गेला त्याचा घोर अपमान झाला, घोर अपमान झाला त्याचा. त्या न्यायालयाने त्याला काय केलं, उलटं सुलटं बडवलं. तो म्हणतोय की अमुक अमुक ह्या नेत्यांनी हे आरोप केला होता. मग तो नेता आता समर्थन का करतोय, त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकली नाही, तो उत्तर देऊ शकला नाही. मग चंद्राबाबू तेवढे हरले तेवढे बरोबर होते, ते जिंकले तेवढे बरोबर होते. मग ह्याला कारण कोण, ते ईव्हीएम मशीन. त्या ईव्हीएम मशीनमुळे बिचारा तो तोंडावर आपटला, बेइज्जत झाला तो बिचारा. न्याय हक्कासाठी लढणारा माणूस, त्याची निराशा झाली. का अशी वागतेस तू, का बिचाराला तोंडावर आपटलंस. तो म्हणतोय ह्या राज्यामध्ये हा पराभव झाला आहे, हा ईव्हीएम मशीनमुळे झालेला आहे. मग त्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला प्रश्न विचारला, मग त्या राज्यामध्ये जी त्यांची हार झाली त्यावेळी तुम्ही हा प्रश्न नाही उपस्थित केला. त्या राज्यामध्ये जेवढी त्यांची हार झाली म्हणजे कुठे, त्या झारखंडमध्ये. महाराष्ट्रामध्ये त्यांचा विजय झाला त्यावेळी तुम्ही बोट ठेवताय ईव्हीएम मशीनमध्ये, पण त्यांचा जेवढी पराजय झाला झारखंडमध्ये त्यावेळी त्याच्यावर बोट नाही ठेवलं. जो बिचारा काय झाला, उत्तरहित झाला. काय बोलावं, त्याच्यात तोंडात दही जमलं. म्हणजे विचार करा, त्याची दातखिळी बसली, उत्तर देऊ शकला नाही, तोंडावर आपडला बिचारा. एवढा आशेने गेला होता ना, त्याची निराशा केलीस तू. मग तू डार्लिंग कोण आहे तुझा, कोण नक्की डार्लिंग आहे, भारतीय जनता पार्टी आहे की काँग्रेस आहे, काँग्रेसचे घटक दल आहेत की भारतीय जनता पार्टीचे घटक दल आहे, नक्की डार्लिंग कोण आहे. मुन्नी बदनाम होई डार्लिंग किसके लिए, शंका पडली. आणि शंका कोणाला पडली आहे, तर मतदार राजाला, माझ्यासारख्या मतदार राजाला, तुमच्यासारख्या मतदार राजाला. मित्रांनो, ईव्हीएम मशीन आज बदनाम झाली आहे आणि या ईव्हीएम मशीन चुकीची आहे आणि ते बॅलेट पेपर बरोबर आहे, तो बॅलेट बॉक्स बरोबर आहे. आता मला प्रश्न पडला, तो बॅलेट बॉक्स जर बरोबर असेल, ते बॅलेट पेपर जर बरोबर असेल, आणि कोण सांगताय, तर लोकसभेमध्ये जिंकून आल्यानंतर जे त्या ईव्हीएम मशीनला डोक्यावर घेऊन फिरत होते, त्या ईव्हीएम मशीनला देव्हाऱ्यात बसवले होते, त्या ईव्हीएम मशीनची पूजा अर्चा भजन कीर्तन चालू होते, 21 मोदकांचा नैवेद्य दाखवत होते, असे ते कोण, संजय राऊत. ते आता काय करतात, शिव्या घालत आहेत त्या ईव्हीएम मशीनला आणि बॅलेट पेपर बरोबर सांगत आहेत. त्यांचे जे सर्वे सर्वा त्या उभाटाचे, शिव उभाटाचे सर्वे सर्वा उद्धव ठाकरे, हे सुद्धा त्या ईव्हीएम मशीनवरती दोष लावत आहेत, आरोप करत आहेत. आणि तो बॅलेट पेपर बरोबर सांगताय, तो बॅलेट बॉक्स बरोबर सांगताय. आता मला एक प्रश्न पडला, तो बॅलेट बॉक्स आणि बॅलेट पेपर याच्यावरती त्यांच्या पित्याने म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, त्या हिंदू हृदय सम्राटमधील हिंदू हृदय सम्राट हे जी उपाधी दिली होती ती काढून फेकून दिली, ती नामशेष केली. असे करणारे कोण, आणि त्याच्या जागी जनाबे बाळासाहेब ठाकरे अशी उपाधी देणारे त्यांचे सुपुत्र म्हणजे उद्धव ठाकरे, खुद्द उद्धव ठाकरे. हे उद्धव ठाकरे बरोबर आहेत की त्यांचे पिताश्री बरोबर आहेत. कारण बॅलेट पेपरमध्ये ज्यावेळी त्या निवडणुका व्हायच्या त्यावेळी बॅलेट पेपरवरती प्रश्नचिन्ह निर्माण केला होता बाळासाहेबांनी. बॅलेट पेपरवरती प्रश्नचिन्ह निर्माण केला होता. आणि त्यांनी काय प्रश्नचिन्ह निर्माण केला होता, त्याने काय बोलले होते, हा बाईचा विजय नाही आहे, हा गाईचा विजय नाही आहे, हा शाहीचा विजय आहे. आता बाई कोण, तर इंदिरा गांधी. गाय कोण, तर गाय आणि वासरू हे चिन्ह होतं काँग्रेसचं, त्यामधली ती गाय. आणि शाही म्हणजे कोण, त्यावेळी बॅलेट पेपरवरती चिन्हावरती एक ठसा उमटायला जायचा, मतदार राजा, माझ्या तुमच्यासारखा मतदार राजा जायचा तिथे आणि तो बटन नाही दाबायचा, तो काय करायचा, ठसा उचलायचा तिथून आणि त्याची शाही असा तो त्या ह्याच्यावरती त्या ठस्यावरती शाई घेऊन तो काय करायचा, त्या बॅलेट पेपरवरती उमटवायचा ती शाई.
त्या शाईच्या पॅडवरूनची शाई घेऊन, म्हणजे त्याच्यावर तो ठसा उमटवून ती शाई, मग तो बाईचा नव्हे, तो गाईचा सुद्धा नव्हे, तो शाईचा विजय आहे. आणि त्याने बॅलेट पेपरवरती आणि बॅलेट बॉक्सवरती प्रश्न निर्माण केला. मग मला एक प्रश्न पडला, उद्धव ठाकरेंना सुद्धा विचारतोय मी हा प्रश्न, की तो बॅलेट बॉक्स बरोबर होते की चुकीचे होते? बाळासाहेब ठाकरे यांच्या मते ते बॅलेट पेपर चुकीचे होते, तो दोषी होता, बॅलेट बॉक्स दोषी होते. मग बाळासाहेब ठाकरे यांच्या मते ते बॅलेट पेपर आणि बॅलेट बॉक्स चुकीचा आहे. आणि आता उद्धव ठाकरे म्हणतायत की ईव्हीएम मशीन चुकीची आहे, ती खोटी आहे, तिच्यात धांदली केली जाते, ती लबाड आहे, लुच्ची आहे. मग बाळासाहेब बरोबर आहेत की उद्धव ठाकरे बरोबर आहेत? हा प्रश्न निर्माण झाला. हा माझ्या मनात आता प्रश्न निर्माण झाला. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? ईव्हीएम मशीन बरोबर आहे की बॅलेट पेपर बरोबर आहे? तसंच राहुल गांधी ईव्हीएम मशीन चुकीची आहे, ईव्हीएम मशीन चुकीची आहे, आता हा निकाल लागल्यानंतर बोलतायत. आणि बॅलेट पेपर बरोबर आहे, बॅलेट पेपर बरोबर आहे. मग ज्यावेळी इंदिरा गांधींनी त्या बॅलेट पेपरवरती प्रश्नचिन्ह निर्माण केला होता, आरोप केला होता, त्या बॅलेट बॉक्सवरती आरोप केला होता, मग त्यांच्या आजी बरोबर आहेत की त्यांचा हा नातू बरोबर आहेत? मित्रांनो, जर हे दोघं चुकीचे असतील तर आपल्याला सुवर्णमध्य काढणं गरजेचं आहे. मग ते सुवर्णमध्य काय असावं? काय असं असावं ज्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही? तुम्हाला काय वाटते? अशी काय योजना, त्याच्यात असा काय एखादी गोष्ट निर्माण झाली पाहिजे की ते बॅलेट पेपर पण नाही आणि ईव्हीएम मशीन पण नाही, एक सुवर्णमध्य काढणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटते? बघा, तुमच्या डोक्यात काय कल्पना आहे ते काय, आणि कमेंट बॉक्समध्ये मांडा नक्की काय करायला पाहिजे, म्हणजे हे प्रश्न सुटतील. ज्याचा पराजय होतो तो बॅलेट पेपरवरती आक्षेप लावतो किंवा ईव्हीएम मशीनवरती आक्षेप लावतो, म्हणजे त्यावेळी त्याचा विजय होतो, त्यावेळी ते दोन्ही बरोबर असतात. पण आता हे सगळं प्रकरण सोडवायला पाहिजे, मग त्यासाठी सुवर्णमध्य काढणं गरजेचं आहे. मग हे सुवर्णमध्य काय आहे? मित्रांनो, आता तुम्ही ठरवा. हे राहुल गांधी देश विदेशात जातात, भारतभर फिरतात आणि भारतभर फिरून हिंदू कसे दोषी आहेत हे सांगतात, मुसलमान कसे बरोबर आहेत हे बरोबर सांगतात. मुसलमानांनी एक गट्टा मतदान केलं, त्यावेळी ह्या ईव्हीएम मशीननी त्यांच्या बाजूने कौल दिला. कधी? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. ज्यावेळी मुसलमान एकत्र आलेत, 100% एकत्र आलेत, 100% एकत्र आलेत आणि ह्या ईव्हीएम मशीनने त्यांच्या बाजूने कौल दिला, त्यावेळी ती ईव्हीएम मशीन बरोबर होती. पण आता हिंदू जागृत झाला, जागा झाला, त्याची दिशाभूल झाली होती, तो संभ्रमित झाला होता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, आणि तो जागा होऊन एकत्र आला आणि एकत्र येऊन त्यांनी 100% मतदान केलं. आणि त्या मतदान केल्याबरोबर तो हिंदू काय झाला? असंवैधानिक झाला. तो असंवैधानिक झाला, तो धर्मनिरपेक्ष नाही राहिला हिंदू. म्हणजे त्या ईव्हीएम मशीनमुळे हिंदू काय झाला? बदनाम होतोय. ह्या ईव्हीएम मशीनमुळे हा हिंदू बदनाम होतोय. कारण लोकसभेमध्ये मुसलमान बरोबर होता, पण ह्या विधानसभेमध्ये हिंदू एकत्र आला आणि त्यांनी जे काय केलं त्यामुळे जो कौल या ईव्हीएम मशीननी त्याच्या बाजूने दिला, त्यामुळे हा हिंदू बदनाम झाला. आणि याला सर्वस्वी कारण म्हणजे ही ईव्हीएम मशीन आहे. ही दोषी कोण आहे? ईव्हीएम मशीन आहे. तर हिंदूला समर्थन का केलंस? हिंदूला समर्थन का केलंस? जो हिंदू आता बांगलादेशमध्ये जागा झाला आहे, जो हिंदू आता कॅनडामध्ये जागा झाला आहे, जो हिंदू आता अमेरिकेमध्ये जागा झाला आहे, आणि अमेरिकेमध्ये जागा झाल्यामुळे ट्रम्प निवडून आलेत, आणि ह्याला सर्व दोषी ही ईव्हीएम मशीन आहे. या ईव्हीएम मशीनच्या चमत्कारामुळे काय झालं आहे? तो जगभर आता हिंदू जागृत झाला आहे. किती मोठा गुन्हा केलास तू हिंदूला जागृत करून? त्या बांगलादेशमध्ये त्या आया बहिणींची इज्जत लुटली जाते. बरोबर आहे, ते इज्जत लुटलीच पाहिजे. त्या हिंदूंची अल्पसंख्याक आहेत ते, त्याचे राहण्याचा त्यांना हक्क आहे का? त्यांना बोलण्याचा अधिकार आहे का? संविधानानुसार त्यांना जगण्याचा अधिकार आहे का? नाही ना.
कारण हिंदू तिथे अल्पसंख्यक आहे. त्यांच्या आया बहिणीचा इज्जत लुटली जाणार, त्यांच्या माना कापल्या जाणार, त्यांची घरं लुटली जाणार. त्यावेळी तो मुसलमान बरोबर असणार, तो तिथला बहुसंख्यक मुसलमान बरोबर असणार. पण ज्यावेळी तो भारतामध्ये अल्पसंख्यक होतो त्यावेळी तो गरीब बेचारा होतो, गरीब बापडा होतो. आणि मग हे राहुल गांधी त्यांच्याबरोबर असलेले घटक दल उद्धव ठाकरे, आता ते तर मुसलमानच झाले आहेत. उद्धव ठाकरे त्यांनी ते सिद्धच केलं, जनाबे उद्धव ठाकरे, जनाबे उद्धव ठाकरे, असे जनाबे उद्धव ठाकरे ते मुसलमान बरोबर आहे. ते त्यांच्यासाठी ते मुसलमान मुल्ला मौलवी बरोबर आहेत, त्यांच्यासाठी ते महान आहेत, त्यांच्यासाठी ते देशभक्त आहेत. त्यांच्या वडिलांनी गुन्हा केला, त्या बाबरी मशीद कोसळवल्यानंतर त्यांनी शिवसैनिकांना आदेश दिला, त्या दंगली घडवल्या आणि त्या मुसलमानांचा कत्लेआम केला. कोणी? त्या माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी. ते गुन्हेगार आहेत आणि त्या गुन्ह्याची माफी या जनाबे बाळासाहेब ठाकरेंनी या जनाबे उद्धव ठाकरेंनी मागितली या विधानसभेच्या काळामध्ये. ते बरोबर आहेत. केवढा मोठा गुन्हा केला त्या बाळासाहेबांनी, शिवसैनिकांना आदेश दिले सरळ सरळ हिंदूंच्या बाजूने उभे राहा म्हणून. काय म्हणावं त्या बाळासाहेब ठाकरेंना, काय म्हणावं त्या बाळासाहेब ठाकरेंना. आणि हे का घडते आताच्या काळात? त्या हिंदूंची बाजू का घेतली जाते? ते ही कोण घेते? ते ईव्हीएम मशीन. आता ह्या यूपीमध्ये निवडणुका झाल्या, तिथे सुद्धा त्या हिंदूने आपली एकजूट दाखवली ना. त्याला कारण काय? ते ईव्हीएम मशीन. ते एकजूट झाली आहे हे त्यांनी दर्शवून दिलं ना, जगासमोर आणलं की आता हिंदू एकवटतोय, जागा होतोय, जागृत होतोय, सावध होतोय. हे कोणी दाखवून दिलं? त्या या ईव्हीएम मशीनने. आणि ह्या ईव्हीएम मशीनमुळे हा हिंदू बदनाम झालेला आहे. मग ही डार्लिंग कोण? ही डार्लिंग कोण नक्की? या ईव्हीएम मशीनची डार्लिंग कोण? इंडिया आघाडी की एनडीए आघाडी? भारतीय जनता पार्टी की काँग्रेस? म्हणून ही मुन्नी बदनाम होते. मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. आता ही डार्लिंग कोण आहे हेच कळेनासं झालंय, हेच कळेनासं झालंय. कोणाला? तर मतदार राजाला. आणि हा अपमान कोणाचा होतोय? त्या ईव्हीएम मशीनचा नव्हे मित्रांनो, मतदार राजाचा होतोय. जो मतदान करतोय, आपले निवड करतोय, आपला चुनाव करतोय, आपलं इलेक्शन करतोय, अशा त्या मतदार राजाचा अपमान होतोय. तो पदोपदी होतोय, वेळोवेळी होतोय. बॅलेट पेपर होते त्यावेळी सुद्धा झाला आणि ईव्हीएम मशीन आल्यानंतर सुद्धा झाला. सुवर्ण मध्य काढला ना तरी सुद्धा होणार आहे. त्या सुवर्ण मध्या जे काय येईल तंत्र, त्या तंत्रज्ञानावरती सुद्धा आरोप लावले जातील. आणि बदनाम कोण होणार? तर लोकतंत्र, लोकतंत्र, संविधान. लोकतंत्र बचाव, संविधान बचाव, असा मी आता काय देतोय? ही घोषणा देतोय, लोकतंत्र बचाव, संविधान बचाव. आता जागे व्हा. आणि त्या ईव्हीएम मशीनला सांगतोय, आता कोण तुझा डार्लिंग आहे ना, त्या एकाला निवड. आज ह्याच्या बाजूनी केरळात एका बाजूनी, त्या कर्नाटकमध्ये एका बाजूला, दुसऱ्या बाजूला, त्या तामिळनाडूमध्ये तिसऱ्या बाजूला, त्या तेलंगणामध्ये आणखीन कुठल्या बाजूला, काश्मीरमध्ये एका बाजूला, जम्मूमध्ये एका बाजूला. काय नक्की? लोकसभेमध्ये एका बाजूला. नक्की कोणाची तू समर्थन करतेस? कोणाची तू आहेस? कोणावर प्रेम करतेस? कोणाचं समर्थन करतेस? कोण तुझं लाडकं आहे ते नक्की ठरव, नाहीतर तू बदनाम होतेस. डार्लिंग बदनाम हुई हो तेरे लिए. कोण बदनाम हुई? मुन्नी. मुन्नी कोण? तर ईव्हीएम मशीन. आता नक्की ठरव आणि एकाचंच समर्थन कर. जागी हो, जागी हो. बहुसंख्यक राष्ट्रभक्त जे आहेत, बहुसंख्यक जे राष्ट्रभक्त आहेत त्याच्या बाजूने आता कौल दे. यापुढे ज्या काय निवडणुका होतील, जे काय चुनाव होईल, जो काय इलेक्शन होतील,
त्या इलेक्शनच्या वेळी, त्या चुनावच्या वेळी, त्या निवडणुकीच्या वेळी तू आता डार्लिंग निवड. तो डार्लिंग कोण? तर राष्ट्रभक्त बहुसंख्यक, राष्ट्रभक्त बहुसंख्यक त्याच्या बाजूने तू आता काय कर, निकाल दे, त्याला तू निवड. आणि मग तू बदनाम झाली तरी हरकत नाही, कारण ते एकालाच निवड. गद्दारांना निवडू नकोस, देशद्रोह्यांना निवडू नकोस. कोणाला निवड? तर राष्ट्रभक्तांना, राष्ट्रद्रोह्यांना नव्हे. बहुसंख्यक जे राष्ट्रभक्त आहेत त्यांना निवड. मित्रांनो, लक्षात आलं का? काय काय झालं? कोण बदनाम झाली? मुन्नी बदनाम झाली. मुन्नी कोण? तरी EVM मशीन. बघा काय त्यांनी गोंधळ करून ठेवलेला आहे. हरियाणामध्ये वेगळा, महाराष्ट्रामध्ये वेगळं, त्या झारखंडमध्ये वेगळं, जम्मूमध्ये वेगळं, काश्मीरमध्ये वेगळं, आंध्र प्रदेशमध्ये वेगळं, लोकसभेमध्ये वेगळं. काय नक्की? वास्तवावर बोलू काहीतरी, आणि हे वास्तव आहे. आणि बोलू काहीतरी तर बरंच काय काय बोललो मी, बरंच काय काय बोललो. मित्रांनो, जाणून घ्या, समजून घ्या आणि निर्णय घ्या. जागे व्हा, सतर्क व्हा. कळलं का? एक रहोगे तो नेक रहोगे, एक रहोगे तो नेक रहोगे, एक रहोगे तो सेफ रहोगे, बटोगे तो कटोगे. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असेल तर लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.